हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली या नवीन दिवसाच्या नवीन सुरुवातीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर फ्रेंड्स, पहाटेची वेळ आहे आणि पहाटेच्या वाजलेल्या आहेत 5:15. तर आत्ताच साहेब त्यांच्या जॉबवरती गेले आणि आज ना थोडंसं घाई गडबडीमध्येच डबा बनवला, कारण की थोडंसं उशीर झाला होता उठायला. आणि कधी-कधी होतं तसं. तर एक 5 ते 10 मिनिटं उशीर झाला होता. पण इथे कसं आहे माहिती आहे का, एक मिनिटसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं ना 5 ते 10 मिनिटं जरी उशीर झाला तरीसुद्धा एकदम काट्यावर काटा जाईपर्यंत डब्बा तयार झालाच पाहिजे असं आहे. त्यामुळं ना एकदम आयडियाने आणि घाई-गडबडीने पटापट आज कामं केली उठून आणि काही व्हिडिओ वगैरे काही बनवला नव्हता. पण आता जेव्हा साहेबांचा डब्बा त्यांना भेटला वेळेवरती आणि ते गेले त्यांच्या जॉबवरती, तेव्हा मग मग मी सहज आपला विचार केला, की म्हणलं सुरुवात करावी व्हिडिओ बनवायची. कारण की काल ना रविवार असूनसुद्धा ना मी व्हिडिओ बनवला नव्हता, म्हणजे रेकॉर्ड केलं नव्हतं. तसं तर रविवारचा पूर्ण दिवस मी रेकॉर्डिंग करत असते आणि त्यानंतर सोमवारी एडिटिंग करून अपलोड करत असते व्हिडिओ. पण ना काल ना व्हिडिओ बनवलाच नाही, कारण की काल ना पूर्ण दिवस म्हणजे कुठं मी जास्त गेलोच नाही. फक्त संध्याकाळी एक फेरी मारली तिकडं स्टेशनला आणि थोडंफार सामान वगैरे आणलं. पण ना त्या टायमाला काय माझ्या मोबाईलमध्ये ना चार्जिंगच नव्हती, अजिबात चार्जिंग नव्हती. त्यामुळं ना मग मी काल काहीच व्हिडिओ शूट केला नाही. फक्त सकाळी थोडा केला होता तेवढं नाश्ता वगैरे बनवताना. त्यानंतर ना व्हिडिओ शूट केला नाही. म्हणून ना मग मी ते अर्धवट व्हिडिओ टाकण्यापेक्षा म्हणलं नवीनच व्हिडिओ टाकावा. म्हणून मग आज नवीनच व्हिडिओ इथे बनवला आहे सोमवारचा. तर आता इथे ना मी बेडरूममधला पसारा वगैरे आवरला आणि त्यानंतर पुन्हा आली आहे किचनमध्ये. तर किचनमधलं ना माझं ऑलमोस्ट काम झालं होतं. म्हणजे भाजी चपाती वगैरे बनवून झाली होती साहेबांच्या डब्यासाठी, वैभवदादाच्या डब्यासाठी झालं होतं पूर्ण हे करून. पण आता ना ही छोटी-छोटी कामं जी आहेत ती राहिली होती. म्हणजे क्लिनिंगची वगैरे कामं राहिली होती आणि त्यानंतर हे आपलं थोडेसे भांडे वगैरे घासायचे होते. डस्टबिन बाहेर सुकायला ठेवली होती मी, पण रात्रभर पाऊस होता त्यामुळे थोडं-थोडं ते हेच होतं, भिजलेलंच होतं डस्टबिन. तर त्याला नवीन गार्बेज वगैरे लावली आणि इथे ना आता हे कांदे, टोमॅटो वगैरे रात्री आणला होता वैभवदादांनी आणि वैभवदादानं जेव्हा हे आणला ना त्या टायमाला मी झोपलेली होती. त्यामुळं मग मी हे ठेवलं नाही. तर हे पिशवीतलं आता ना काढून ठेवते. कांदे इथं सेट करते जाळीमध्ये आणि त्यानंतर टोमॅटो, मिरची वगैरे हे सगळं ना फ्रीजमध्ये ठेवून देईन. आणि ना याच्यामध्ये थोडंसं अद्रक जे आहे ना ते एकच म्हणजे 1 इंचभरासाठीच चांगलं निघालं तेवढंच 1 इंचाचंच आणि बाकीचं ना थोडंसं खराब झाल्यासारखं होतं म्हणून मी ते डस्टबिनमध्ये फेकून दिलं. आणि आता हे आपलं टोमॅटो वगैरे ना धुण्यासाठी मी जाळी बघत होते. पण आता हे जाळी अगोदर हे केली, पण नंतर ना म्हणलं की हे अंडे आणले होते साहेबांनी रात्री. तर ते अंडे ह्याच्यामध्ये ठेवावं आणि जाळी जी आहे दुसरी घेतली मी, म्हणजे हे टोमॅटो वगैरे धुण्यासाठी. कारण की हे जे टोपली आहे ना याच्यातून पाणी म्हणजे जायला थोडंसं उशीर लागतो. म्हणून एक दुसरी एक मैदा चाळायची चाळणी होती ती घेतली मी. जे हाताला लागेल ते घेत असते मी. जाळीमध्ये ना दुसरं सामान ठेवलं होतं. ते जे भाजी धुवायची जी जाळी आहे ना त्याच्यामध्ये दुसरं सामान ठेवलं होतं म्हणून मी ही चाळणी घेतली मैदा चाळायची. आणि आता अंडे पण याच्यामध्ये ठेवते म्हणजे सेफ राहतील. अंडे ना म्हणजे काही-काही लोकं ना फ्रीजमध्ये वगैरे ठेवतात अंडे. पण ना फ्रीजमध्ये अंडे ठेवणं चुकीचं आहे. तर वरती असं ह्याच्यामध्येच ठेवावे. नाहीतर ते जे अंड्याचं ट्रे वगैरे येतो ना ते आणला तर ते पण योग्य असतो. पण ते ट्रे वगैरे आणला ना तर इथं ठेवायला जागा नव्हती मला. म्हणून मी 1 डझनच आणते फक्त अंडे आणले तर आणि मग ते आपलं टोपलीमध्ये ठेवलं तरी होऊन जातं. तर आता इथे ना टोमॅटो वगैरे सगळं स्वच्छ धुवून ठेवते. कारण की ना असंच फ्रीजमध्ये ठेवलं ना तर कधी-कधी अन्नूताई पण स्वयंपाक करते ना, मग जर तिने जर असंच टाकलं तर न धुता किंवा कधी-कधी घाई-गडबडीमध्ये माणूस डायरेक्टली फ्रीजमधून काढून कापून टाकतं. पण त्यामुळं ना मग आपलं आणल्या-आणल्या मी काही पाव किलो जरी काही भाजी वगैरे आणली ना तरीसुद्धा मी धुवून ठेवत असते. कारण ते खूप घाणेरड्या पाण्यामध्ये भाजी वगैरे धुतात भाजीवाले वगैरे. त्यामुळं ना आपण डायरेक्टली ते फ्रीजमध्ये ठेवणं हे खूप चुकीचं वाटतं मला. म्हणून मी ते ना आता मिरच्या वगैरे आहेत थोड्याशा आणि टोमॅटो वगैरे आहेत थोडेसे. तर टोमॅटो ऑलरेडी होते थोडेसे, म्हणजे एक अर्धा किलो टोमॅटो आहेत घरामध्ये.
पण काल रविवार होता म्हणून साहेबांनी आपलं आणलं, तर मी त्यांना कमी आणा म्हणून सांगितलं, तर त्यांनी अर्धा किलोच आणले. म्हणजे ना जास्ती पण एकदम टोमॅटो आणले ना तर मग ते लगेच खराब होतात ना, त्यामुळं मग जास्ती ना आणत नाही. आम्हाला ना कांदे भरपूर लागतात, टोमॅटो थोडंसं कमी लागतात, पण कांदे भरपूर लागतात. कारण की प्रत्येक सुक्या भाजीला नाही म्हणता प्रत्येक जवळ भाजीला कांदे तर असतातच. आणि त्याचबरोबर नॉनव्हेज पण असतं भरपूर, म्हणजे कमीत कमी हप्त्यातून 2 ते 3दा तर असतं नॉनव्हेज. त्यामुळं ना कांदे भरपूर लागतात. टोमॅटो एखाद्या वेळेस कमी लागतील, पण कांदे भरपूर लागतात. कांदे आणि लसूण हे जास्ती लागतं. तर आता इथे ना सगळं म्हणजे व्यवस्थित ठेवलं आणि त्यानंतर आता इथे मी भांडे घासून घेते. थोडीशीच भांडे होते, म्हणजे आत्ता सध्या स्वयंपाकासाठी जेवढे काढले होते तेवढेच भांडे होते. तर ते पटापट मी घासून ठेवून देते. आणि पहाटे ना जेव्हा मी उठले ना 3:30ला, तेव्हा बघितलं तर ना भरपूर भयंकर पाऊस होता. म्हणजे एकदम मोठा पाऊस होता. हवा, पाऊस हे सगळं चालू होतं. त्यामुळं मग मी ना साहेबांना सांगितलं, की भरपूर पाऊस चालू आहे, जोरात पाऊस चालू आहे, त्यामुळं जाऊ नका कामाला. पण ते बोलले, की सोमवारचा दिवस आहे आणि पहिलाच दिवस आहे आठवड्याचा, तर पाऊस काय जाईन रेनकोट वगैरे घालून असं बोलले आणि ते गेले कामाला, ते थांबले नाहीत. आणि नंतर ना जेव्हा ते गेले ना त्यानंतर मग ना थोडासा कमी होत गेला पाऊस आणि आता एकदम बारीक बारीक चालू आहे. म्हणजे मला वाटलं होतं सकाळी की आज दिवसभर भयंकर पाऊस पडेल का काय असं वाटलं होतं, पण एवढं नव्हता. म्हणजे आता बारीक सध्या चालू आहे पाऊस. पण ना जेव्हा कामाला जाणारी माणसं व्यवस्थित कामावरती जातात आणि पाऊस नसतो, न भिजता कामाला पोहोचली व्यवस्थित, तर ते हे वाटतं शाळेत जाताना पण पाऊस येऊ नये असं वाटतं. कारण की ना थोडंफार का होईना, आता छत्री जरी घेतली तरी थोडंफार का होईना पॅन्ट वगैरे बॉटम वगैरे भिजतेच आणि ते तसंच दिवसभर बसायचं म्हटल्यावर ते सर्दी वगैरे होण्याची शक्यता असते. त्यामुळं ना वाटतं की कुठंतरी भिजू नये मुलं आणि नेमकं शाळेत जायच्या टायमाला किंवा कामाला जायच्या टायमाला पाऊस येऊ नये. पण ना नेमकं होतं काय, की जेव्हा निघतात ना बाहेर कामाला जाण्यासाठी किंवा शाळेत जाण्यासाठी, तेव्हाच बरोबर मोठा पाऊस येतो आणि जेव्हा मग ते जातील, पोहोचतील, तेव्हा मग ना आपोआप पाऊस बंद होतो, असं होतं. आणि आता एवढं सगळं करेपर्यंत जवळ-जवळ 5:45 झाल्या होत्या आणि तरी पण अजून 15 मिनटं बाकी आहेत, म्हणून मी ना वैभवला एवढ्या लवकर उठवलं नाही. कारण की बरोबर मी 6ला उठवते त्याला, कारण जास्ती पण लवकर उठवलं तर त्याची झोप पण झाली पाहिजे ना. आता उठल्या-उठल्या म्हणजे तयारी करणार आणि त्यानंतर ट्युशनला जाणार. ट्युशनवरून आला की त्यानंतर शाळेला जाणार. शाळेतून संध्याकाळी रिटर्न घरी येणार आणि त्यानंतर मग थोड्या वेळ खेळायला जाणार. म्हणजे आता मुलं आहेत म्हणजे त्यांना खेळावंसं वाटतं ना. एखाद्या वेळेस मुली म्हणजे थकलेल्या असल्या तर ते शांत बसतात घरी. पण मुलांचं तसं नसतं. तर मुलांना आता सगळे मित्र वगैरे त्यांचे म्हणजे वैभवदादाचे क्रिकेट वगैरे खेळतात ना, पावसामध्ये असू द्या ना कशामध्ये. पाऊस जरी चालू असला तरी क्रिकेट खेळतात संध्याकाळच्या टायमाला. कारण सगळीजणं सुटलेली असतात शाळेतून. त्यामुळं आल्या-आल्या ना ते शांत बसत नाहीत घरी. आपलं काहीतरी थोडंफार खायचं आणि क्रिकेट खेळायचं इथं समोरच मैदानामध्ये. तर असं करत असतात. त्यामुळं ना मग त्याला पण जाऊ वाटतं. तर तो आला की पटकन थोडंसं काहीतरी खातो आणि लगेच पळतो क्रिकेट खेळायला. आणि मला त्याला ना अडवूसुद्धा वाटत नाही. कारण की थोडं का होईना त्याला खेळलं तर जरा हे वाटतं ना, पोरांना बरं वाटतं. त्यामुळं मी खेळायला जाऊ देते त्याला आणि इथंच समोरच मैदानातच खेळतात ते. म्हणजे गेटच्या बाहेर अजिबात जात नाही वैभवदादा. आणि बरोबर 7 वाजल्या की तो घरी रिटर्न येतो. म्हणजे त्याच्या पप्पांनी त्याला सक्त ताकीद दिलेली आहे की 7च्या नंतर बाहेर नाही थांबायचं. त्यामुळं तो ना 7 वाजल्या संध्याकाळच्या की बरोबर घरी येतो. म्हणजे संध्याकाळी 6ला खेळायला जातो आणि 7ला तर रिटर्न येतो. एक तासभरामध्ये. आणि रिटर्न आला की मग थोडा वेळ अभ्यास करतो आणि त्यानंतर जेवण करतो, झोपतो. म्हणजे ना त्याला ना जास्ती वेळेची झोप भेटत नाही. आता थकलेली असतात मुलं, त्यामुळे जरा जास्ती वेळ झोपावंसं वाटतं. आणि वरून अजून पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळं तर अजूनच म्हणजे थंड वातावरणात ना जास्ती झोपावंसं वाटतं प्रत्येकालाच. पण वेळेत त्याच्या ट्युशनला वगैरे जायचं असतं सकाळी, म्हणून त्याला ना जास्ती वेळ झोप भेटत नाही. म्हणून मी म्हणजे असं 10-15 मिनटं त्याला म्हणजे लवकर उठवण्याचा कधीच प्रयत्न करत नाही. बरोबर 6ला उठवलं की मग त्याची तयारी आरामात होते आणि वेळेत तो जातो त्याच्या ट्युशनला वगैरे.
तर आता इथे मी अंघोळीसाठी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे गॅसवरती आणि आता त्याला उठवेपर्यंत म्हणजे पाणी गरम पण होईल. तर मी हळूहळू म्हणजे आवाज देत 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 माझं काम पण चालू ठेवत असते. त्याला आवाज देणं चालूच होतं माझं. कारण की जवळजवळ 10 ते 15 मिनटं त्याला कंटिन्यू आवाज दिला तर मग तो उठतो. अगोदर म्हणजे आता थोडे दिवसापूर्वी ना त्याला 1 ते 2 आवाज दिला की लगेच तो उठत होता. पण आता ना हे पाऊस जेव्हापासून चालू झाला आहे, थंड वातावरण जेव्हापासून चालू झालं ना तेव्हापासून ना मग त्याला नाही नाही म्हणतात 10 ते 15 मिनटं लागतात उठवायला आणि तेव्हा तो उठतो. तर 5 मिनटं, 5 मिनटं असं त्याचं चालू असतं. पण 5 मिनटं जरी थांबलं तरीसुद्धा काय होतं, 5 मिनिटांनी म्हणजे 5 मिनिटाचा कधी 1 तास होऊन जातो असं कळत नसतं. त्यामुळं 5 मिनिटं कधीच म्हणायचं नसतं उठताना. तर आता इथे चालू होतं माझं उठवणं. आणि इथे बाल्कनीत बघा मी छत्री हे करून ठेवलेलं आहे. कारण की छत्री जर नाही असं लावली ना, तर मग काच बंद ठेवावं लागते. कारण पाऊस जर आला ना, मग ते ग्रिलवरती पाणी पडतं आणि ते आतमध्ये येतं ना पाणी. मग अ, त्याच्यामुळं ना काच बंद ठेवावा लागतो. पण काच बंद ठेवला ना, तर एकदम ह्याच्यासारखं होतं. पावसामध्ये थोडंसं का होईना काच उघडा असला तर जरा म्हणजे छान वाटतं, हवा वगैरे लागते. त्यामुळं ना मग मी आयडिया केली आणि तिथे छत्री लावून दिली. छत्री लावल्यामुळं ना पाणी वगैरे येत नव्हतं अजिबात. तर आता इथे वैभवदादा उठलेला आहे आणि तो त्याची म्हणजे त्याचा फ्रेश व्हायला गेलेला आहे तो. तोपर्यंत मी इथे माझी कामं जी आहेत ती कंटिन्यू ठेवलेली आहेत. तर आता इथे ना थोड्या वेळ मी फोनवरती वगैरे बोलली आणि तोपर्यंत इथे बघा चांगलं उजडलेलं आहे आता. तर जवळजवळ 6:30 होत आलेले आहेत आत्ता सध्या आणि 6:30च्या टायमाला थोडंसं उजडलं आहे पण आणि पाऊस पण बंद झाला आहे एकदम. तर आता पटापट मी क्लिनिंग करून घेते म्हणजे मला पण अंघोळ करायला रस्ता मोकळा. जोपर्यंत म्हणजे क्लिनिंग वगैरे होत नाही ना घरातली, तोपर्यंत मग मी अंघोळ करत नसते. एकदाशी सगळं स्वच्छ क्लिनिंग झाली ना, म्हणजे बाथरूम वगैरे धुवून आणि घराची लादी वगैरे पुसून सगळं स्वच्छ झालं ना, त्यानंतर मग मी अंघोळ वगैरे करते, कपडे वगैरे एकदम धुते आणि एकदाशी अंघोळ वगैरे केली आणि कपडे वगैरे धुतले, की त्यानंतर मग पाण्याची कामं वगैरे काही म्हणजे ठेवतच नाही मी शिल्लक पाण्याची कामं. आणि आता इथे अंथरूण वगैरे ठेवून दिले. आता पटकन झाडू वगैरे मारून घेते आणि लादी वगैरे पुसून घेते. तोपर्यंत वैभवदादा आला की मग त्याचा नाश्ता वगैरे द्यावा लागतो. त्यानंतर त्याचा डब्बा वगैरे द्यावा लागतो पटापट. म्हणजे एक स्टेप बाय स्टेप कामं व्यवस्थित असं करावी लागतात. नाहीतर ना गोंधळ होतो. सकाळची कामं जी असतात ती धावपळीची असतात. एकदम धावपळीची. प्रत्येकीच्या घरामध्ये ना सकाळची वेळच अशी असते की एकदम धावपळीची असते. आणि अशा टायमामध्ये ना शांत दिमाखाने आणि विचार करूनच सगळी कामं पटापट करावी लागतात. अगोदरच विचार करावा लागतो, कुठलं काम अगोदर करायचं आहे, कुठलं काम नंतर करायचं आहे, असा विचार करूनच पटापट कामं केली ना, तर मग आपलं सोयीस्कर होतं. नाहीतर ना मग गोंधळ होतो एकदम सगळीकडं. आणि हे जे रिंगल ट्रॉली आहे ना, तर त्याचं थोडंसं हे खराब झालं आहे. ते जे व्हाईटवालं असतं ना वरती जाळी ज्यामध्ये मोप पिळून निघतो, तर ते त्या जाळीचे आहेत ना खाली एक स्क्रू आहे आणि तो ना हे झालेला आहे, त्याला गंज पकडल्यासारखं झालं आहे. त्यामुळं ना ते एकदम स्लो एकदम फिरतं आणि त्याला ना जास्ती दाब द्यावा लागतो, तेव्हा ते फिरतं. नाहीतर ना असं अगोदर ना एकदम असं फक्त मोप जरी ठेवला तरी ते फिरायचं आणि पटकन म्हणजे एकदम हलकं होतं. पण ते जास्ती दिवस मी रिंगल ट्रॉली नाही वापरली ना, त्यामुळं ते मला वाटतं खराब झालं. म्हणजे एकदम असं गंज पकडल्यासारखं झालंय त्याला. पण तो नट जो आहे ना, तो अशा ठिकाणी आहे, की जिथं ना म्हणजे असं काहीच ते असतं ना ते गंज पकडलेलं काढण्यासाठी ते एक स्प्रे असतो ना, तर ते स्प्रे मारायचा म्हटलं तर तिथं जागाच नाही आहे त्या स्क्रूच्या इथे. एकदम म्हणजे हे झालं पण आता ह्याला ना असंच वापरून त्याला व्यवस्थित हे करावं लागेल. नाहीतर ना ते अजूनच पुन्हा जास्तीच खराब होऊन बसेल. तर मला ना योगिताताई म्हणत होत्या, की वेट मोप रोज वापरत जा म्हणून. पण मीच आपलं बंद केलं होतं, पण त्याचं ना नुकसान झालं ते. म्हणजे जवळजवळ हे एवढं म्हणजे रिंगल ट्रॉली पूर्ण खराब मोप एखाद्या वेळेस खराब झाला ना, तर आपण घेता येतं म्हणजे पटकन. पण रिंगल ट्रॉली जर खराब झाली, तर मग ते महागात पडतं ना. तर ठेवून वस्तू खराब होत असतात.
आणि ते बघा काय झालं, मी स्टँडला लावून ठेवला होता मोबाईल आणि ते स्टँडच पूर्ण वाकडा झाला. म्हणजे ते अगोदरचा माझा स्टँड जो आहे तो तुटलेला होता. तर त्याला ना मी एक सेल्फी स्टिक असं बांधून ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती मी मोबाईल अडकवला होता. तर ना ते मला वाटतंय ते बांधलेलं ढिल्लं झालं वाटतं आणि ते अचानकच ना हे झालं, म्हणजे वाकडं झालं आणि मोबाईल पडला. म्हणजे पडला म्हणजे असं वाकडा झाला मोबाईल. तर आता आणि माझं लक्ष पण नव्हतं इकडे काय काय झालंय नेमकं, ते माझं लक्ष पण नव्हतं. मी आपलं माझ्या माझ्या कामामध्ये चालू होतं. तोपर्यंत इकडे ना वाकडा तिकडा व्हिडिओ रेकॉर्ड झाला. पण आता जाऊ दे, आता जे जसं रेकॉर्ड झालंय तसं हे करते. तर आता इथे ना लादी सगळं पुसून झालेलं आहे स्वच्छ आणि 7 पावणे 7 माझं हे लादी वगैरे पुसायचं काम जे आहे ते करण्याचा मी प्रयत्न करत असते. कधी-कधी होतो उशीर, पण होता होईल तेवढं ना 7 वाजेपर्यंत लादी पुसण्याचा प्रयत्न करत असते मी. तर आता इथे अंघोळीचं पाणी पण तापलेलं आहे आणि आता उतरावून देते पाणी. म्हणजे वैभवदादाची अंघोळ तर झाली मगाशीच. तर आता मी माझ्यासाठी अंघोळीचं पाणी उतरावून देते. तर आता इथे अंघोळ झालेली आहे आणि आली आहे मी किचनमध्ये. तर आता ना तयारी चालू आहे अद्रकवाला चहा बनवण्याची. तर ना सकाळपासून म्हणजे काही हे केलं नव्हतं, त्यामुळं मग म्हणलं आता चहा आणि काहीतरी खारी ठोस खावं. काल आम्ही तिकडे गेलो होतो ना स्टेशनला, तेव्हा येताना ते ठोस आणि खारी आणली होती. तर कधीतरी आम्ही आणतो असं, म्हणजे नेहमी नसतं. तर नेहमी म्हणजे आमचं डायरेक्टली चपाती, चहा किंवा चपाती भाजी असा असतं नाश्ता. पण काल आणलो, तर आता म्हणलं थोडासा चहा वगैरे बनवावा. वैभवदादा पण खाल्ला तर खाईल. त्याला त्याला असं तर मी चपाती भाजी वगैरे देत असते. पण थोडंसं खाल्ला तर खाईल, त्याला आवडलं तर. तर आता इथे ना चहा ठेवून देते आणि अद्रक ना एकदम कमी होती, कारण ती जी खराब झालेली होती ती मी फेकून दिली ना पूर्ण. तर कमी होती, तेवढी जेवढी होती तेवढी टाकली आता अद्रक त्याच्यामध्ये. आणि अद्रकशिवाय चहा जर बनवला ना मग ते चहा पिल्यासारखंच वाटत नाही अजिबात. तर अद्रकवाला चहा बनवला ना तर असं एकदम म्हणजे असं हॉटेलमधला चहा पिल्यासारखं वाटतं अद्रक टाकून जर चहा बनवला तर. आणि ना दूध पण आम्ही आणलंय, पण दूध ना ते पॅकेटवाला आणायचं बंद केलं आता. कारण की ते तुम्हाला मी सांगितलं नव्हतं का एका मागच्या व्हिडिओमध्ये, की मी ना फेसबुकला ते व्हिडिओ बघितला होता. ते पॅकेटवालं दूध एवढं खराब, एवढं डेंजर पद्धतीने बनवतात, की एक म्हणजे भास होतो. ते चहा जर प्यायचं म्हणलं ना तर हे असं भास वाटतो, की त्याच्यामध्ये तर ते नकली हे केलं नसेल काहीतरी लिक्विड वगैरे टाकून दूध बनवलं नसेल का, असं म्हणजे एक हे वाटतं. आणि ते ना म्हणजे त्याचा चहा वगैरे पिऊच वाटत नाही असं झालं. म्हणजे एकदम घाण बसल्यासारखी झाली, ते मनामध्ये भीती बसली. तर ना आता आम्ही ते हे असतं गोठ्यातलं दूध जे असतं ना ते आणलं होतं काल जाऊन. तर आता त्याचा चहा बनवते. कारण की बिगर दुधाचा चहा पिणं हे सुद्धा ना थोडंसं अवघडच काम वाटतं. मला ना अजिबात आवडत नाही पहिल्यापासून बिगर दुधाचा चहा. कधीतरी असा पिला तर म्हणजे ठीक आहे कोरा चहा, पण ना असं नेहमी कोरा चहा प्यायचं म्हणलं तर ते मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे ना मग काल आम्ही डायरेक्टली गोठ्यातलंच ते दूध आणलं आणि आता पॅकेटचं दूध होता होईल तेवढं नाही आणणार. तर फ्रेंड्स, अशा प्रकारची होती माझी आजची सकाळ. तर हा व्हिडिओ ना आजच शूट केलेला आहे आणि आजच मी एडिट वगैरे करून अपलोड करणार आहे. भला उशीर झाला तर झाला, पण आजच अपलोड करणार आहे. कारण की काल थोडं पण शूटिंग केली नव्हती, त्यामुळं थोडंसं आज उशीर होईल व्हिडिओ यायला. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा एकदा भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा आणि हो, सुरक्षित रहा. बाय.